नमस्कार, माझं नाव हरीश गणेशजी रबारी आहे। 5 तारीख ऑगस्ट सकाळी 10 वाजता इथे आमची दुकाने आहे। आम्ही सर्व 60-70 वर्षे जुने लोक आहात। ओके, सकाळी 10 वाजता प्रायव्हेट बाउन्सर आणि पोकलेन आम्हाला नोटीस न देता येऊन इथे अतिक्रमण करायला सुरू केला। जेव्हा आम्ही त्यांचा विरोध केला की बाई तुम्ही कोण आहे, कुठून आले, मग ते बोलले की आम्ही प्रायव्हेट बिल्डरकडून आलेलो आहे। पहिल्यांदा ते कन्फेस करायला रेडी नव्हते। आम्ही लय प्रेशर केला की साहेब तुम्ही कोण आहे, कसं काय तोडता। तेव्हा ते बोलले की आम्हाला लँडलॉर्डनी बोलवलं आहे, आम्हाला बिल्डरनी बोलवलं आहे आणि येऊन डायरेक्टली आमचे दुकानं तोडायला लागले। याच्यामध्ये पोलीसला आम्ही लोक फोन केला 112ला, कोणी इथे कोण बरोबर आले नाही। 5 ते 6 नंतर फोन करून ते आले आणि ते उभं राहिले, पण आमची कारवाई कोणी काय थांबवली नाही। त्यांच्याकडे काय ऑर्डर नाही, काहीच नाही, डायरेक्ट येऊन ते अतिक्रमण करायला लागलं। हे सर्व प्रकरण झालेलं त्याविषयी। ह्या एरिया आहे कापूरवाडी जंक्शन। ओके, माझेवाडाच्या बाजूला पडतो। लय जुने आहे, किती आम्ही सर्व जे व्यापारी आहे हे सर्व ताई आणि बहीण लोक आहे, हे सर्व 60-70 वर्षे तिथे जुने राहिलेले आहे। ओके, आम्हाला लँडलॉर्डने काही नोटीस दिले नाही, काहीच बोलले नाही, डायरेक्ट येऊन अतिक्रमण केलं। अजून कोर्टाचे आम्हाला काहीच ऑर्डर भेटलं नाही। शेवटी तुम्हाला मी सांगतो की आम्हाला नोटीसच ना भेटले। ओके, आता काय झालं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला तहसीलदारने ऑर्डर दिलेला आहे। पहिली गोष्ट, पावसामध्ये कारवाई होत नाही, आणि सेकंड गोष्ट, तहसीलदारच्या आदेशामुळे तहसीलदारला कुठली पण राईट्स नाही आहे की तुम्ही डायरेक्टली येऊन डिमॉलिश करायला। हे मॅटर कोर्टामध्ये पण ऑलरेडी हाय केलेला आहे, आताच आम्ही पुट केलेला आहे समजा। पण तहसीलदारला कोणच राईट नाही की ते येऊन अशा ते डायरेक्ट कारवाई करायला सांगितलं। त्यांनी काय ऑर्डर काढला आहे, मी तुम्हाला ऑर्डर पण सर्व वाचून दाखवतो। त्यांनी काय ऑर्डर सांगितलं आहे की जे मालक असेल, लँडलॉर्ड जे जुना आहे, त्यांनी 2008मध्ये जागा विकलेली आहे, कन्व्हिनियन्स डीड आहे, सेल एग्रीमेंट कन्व्हिनियन्स डीड आहे। आता जागा त्यांच्या नावावर नाही बोलत आहे, तरी पण आमच्यावर हे गुंडागिरी आणि दादागिरी झालेली आहे। आता हे सर्व ऑलरेडी स्ट्रक्चर त्यांच्या दुकानाचं पुढला तोडून टाकलेलं आहे। हे सर्व फालतूगिरी इथे चालू आहे। कारवाई कोणी केलेली आहे? कारवाई नक्की कोणी केलेली आहे? तुम्हाला विश्वास घेतलं का? तुम्हाला नोटीस वगैरे दिली होती का? आम्हाला काहीच नोटीस नाही दिली, आणि कारवाई करणाऱ्या इकडचे जे जुने लोक आहेत जे बोलतात ते आदिवासी आहे, आमची जमीन आहे, पण ऑन पेपर आता मी ही बोलतो माझ्या पूर्ण थाना माझा आहे, असं का बोलून काय चालत नाही। ऑन पेपर ही बिल्डर पुष्प रियालिटी कन्व्हिनियन्स डीड आहे त्यांच्या नावावर बोलतात। ओके, मग त्यांना कुठली राईट्स नाही की येऊन आम्हाला डायरेक्ट कारवाई करून आमची दुकान पाडायची। हे सर्व आता एक दिवस एकत्रच झाला। सकाळी 10 वाजता कोणाला माहीत पण नव्हता, कोणी लोक पण इथे नव्हते। हे सर्व विषय झालेला आहे। तुमची मागणी काय? आमची हेच मागणी आहे कोर्टाकडून किंवा सर्व तहसीलदार हे सर्वांना की तुम्ही डायरेक्टली ऑर्डर दिला नाही, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन पाडला नाही, आम्हाला तुम्ही नोटीस दिला नाही, तुम्हाला महानगरपालिकेला तुम्हाला सांगायला पाहिजे, महानगरपालिका येऊन कारवाई करायला पाहिजे, पण हाईच नाही, काही असं काय हाईच नाही। तेव्हा तुम्ही डायरेक्टली लँडलॉर्ड किंवा जो जुना लँडलॉर्ड आदिवासी त्यांना तुम्ही राईट्स दिले की तुम्ही स्वतःहून काढून घ्या, जे की पेपर ते पुष्प रिलेटिव्ह त्यांच्या बिल्डरच्या नावावर बोलतोय। मग हे कुठला नियम झाला तुमचा? आपला हा म्हणणं आहे, आपला सरकार आणि सर्व प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आमचे जे स्ट्रक्चर पाडले आहे, आमचा पेपर बघा, तुम्ही पूर्ण क्लिअर बघा, कोर्टाकडून ऑर्डर आला की आम्ही स्वतःहून जागा खाली करून देणार, हा आमचा विषय। 60-70 वर्षापासून आम्ही इथं राहत होतो, त्यांनी न सांगता आम्हाला डिमॉलिश केलं सगळं इथून तिथंपर्यंत, आणि बाउन्सर बोलवून आम्हाला मारलं त्या दिवशी परवा। और तो हम लोग को वहाँ पे हिला लागलं और वहाँ पे हमारा सामान था दुकान के अंदर, उसने सारा सामान खराब कर दिया। अरे ये क्या नियम कायदा कानून है? हमारा ससुर जो है वो 60 साल पहले यहाँ आके यहाँ बनाया, खरीद कर बनाया ज़मीन, और हम आज दूसरी तीसरी चौथी पीढ़ी चल रही है हमारी, हम लोग यहाँ रह रहे हैं, और किसी के साथ इतना अन्याय हो रहा है। काहीच ऐकत नाही आहे, ते जे आहेत मालक म्हणतात स्वतःला, ते काहीच ऐकत नाही आहे, कुणाचंच ऐकत नाही आहे, कोर्ट पण ऐकत नाही आहे। या संदर्भामध्ये तुम्ही कोणाला भेटले का? म्हणजे हे बघा, तहसीलदारांनी ऑर्डर काढली, तहसीलदार उमेश पाटील यांना आम्ही जाऊन पर्सनली भेटलो की सर तुम्ही आमचे पेपर बघितले, तुम्ही या जमीन कोणाच्या नावावर आहे ते बघितलं, आणि तुम्ही असा कसा काय ऑर्डर काढला? ते काहीच जबाब देवायला ते रेडीच नव्हते।
त्यांनी आम्हाला नकारला आहे की जे असेल तुम्ही बघा कोर्टामध्ये. ठीक आहे, कोर्टामध्ये शेवटी आम्ही गेलो, जे आहे ते प्रोसिजर आमचा चालूच आहे, तो विषय वेगळा आहे. पण एक पेपर बघता तुम्ही असं कसं काय ऑर्डर काढू शकतात? तहसीलदार उमेश पाटील एक नंबर करप्ट माणूस आहे, मी सांगतो. एक लहान मुलांना पण तुम्ही सांगणार की ही जमीन कोणाची आहे, पेपर बघा, आधी पेपर तरी बघा, त्याची कन्व्हिनियन्स रजिस्टर्ड डीड आहे. कोणतीही कारवाई करायची असेल तर पहिलं स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यायला लागतं आणि मगच कारवाई केली जाते. परंतु तुम्हाला कोणाला विश्वासात न घेता अचानक येऊन अशी कारवाई केली, हे बघा, याविरोधात तुम्ही कुठे तक्रार करणार आहात का आता? हे बघा, आम्ही कोर्टामध्ये तर केस पुटअप केलाच आहे. आयुक्ताकडे पण सकाळपर्यंत आयुक्त, DCP, IG, देवेंद्र फडणवीस, ऑनलाईन आणि रिटर्न हे सर्व त्यांच्या ऑफिसवर आम्ही इन्व्हाइट केलेलंच आहे, हे सर्व प्रकरण. आणि आता आम्ही त्यांना जरा विरोध केला, त्यामुळे आमची 2-3 दुकानं राहिली, बाकी सर्व दुकान आमची ते तुटलेली आहे. मी मीडिया माध्यम तर तुमच्या प्लॅटफॉर्म म्हणून सर्वांना हेच रिक्वेस्ट करणार आहे, सर काहीतरी न्याय बघा, काहीतरी न्याय बघा की लोकांकडे पेपर आहे. 70 वर्ष जुने माणसं इथे बसलेले आहे, त्यांच्या पेपर बघा काय आहे काय नाही आहे. तुम्ही बोला, कोर्टाकडे केस ठेवा, कोर्ट अगर आदेश देणार की तुमचं काम क्लिअर नाही आहे, मग तुम्ही येऊन मला प्रॉपर नोटीस देऊन तोडा ना. आम्ही कुठं नाही बोलणार तुम्हाला, आम्हाला चान्स द्या, आम्ही पण कोर्टामध्ये पेपर घेऊन उभं राहू, काय मॅटर आहे काय नाही आहे, कुठला पेपर माझ्याकडे आहे. आणि आता इथे ना 80% लोकांचे रजिस्टर्ड डीड आहे सर्वांची त्यांच्याबरोबर, हे सर्व गोष्ट आहे. आणि ते काहीच नाही ऐकता, काहीच नाही बघून ते डायरेक्टली त्यांनी हे निर्णय काढलेला आहे. तुमच्याकडे काही जुने पेपर आहेत, ते काय पेपर आहेत जरा सांगा. हे बघा, 1972चा ॲग्रीमेंट, 1972चा ॲग्रीमेंट आहे आणि मागची जागा घेतली आहे तिचे पण पेपर आहेत. हे बघा 96ला, आणि बिल्डिंगची परमिशन पण आहे, ती मागची बिल्डिंग आहे ती पुरी सर्व ही बघा परमिशन. ग्रामपंचायत पासून बसलेले आम्ही लोक. एक सेकंड, ग्रामपंचायतची पण दाखवतो ना. हे बघा, ही ग्रामपंचायत काय बोलतात, इंग्लिश वर्ड एन्क्रोचमेंट बोलतात ना ते लोक. अनलिगल आहे ना, ते अनलिगल नाही. आणि तहसीलदारनी सगळं मॅनेज झालेलं आहे. तहसीलदार तो स्वतः बोलला, गाळा मालिकांना जो तो बोला आम्ही तहसीलदारला मॅनेज केलाय, कोर्टाला मॅनेज केलाय, तुम्ही कुठं पण जावा, एकनाथ शिंदे साहेबांकडे पण जावा, सगळं मॅनेज केलंय आम्ही, असा बिल्डरनी आम्हाला धमकी देऊन बोलला आहे. कुठं म्हणे आम्ही स्टे ऑर्डर, तरी मला तर स्टे ऑर्डर आहे हायकोर्टाची, तरी पण दादागिरी करून माझ्यावर दादागिरी केलं, JCB लावून तोडत होता. हे सर्व व्हिडिओ पण आमच्याकडे आहे, आमच्याकडे सर्व एव्हिडन्स पण आहे. आणि अशी फक्त हायकोर्टाला स्टे ऑर्डर आहे खाली कांबळीला, कारण की आमची 99 पासून केस चालू आहे म्हणून स्टे ऑर्डर आहे. दुसरी गोष्ट, कोर्ट पण मॅनेज केला त्या लोकांनी, म्हणजे फुल दादागिरी. आणि ठाण्यामध्ये मराठी माणसांनी ज्याची ऐपत आहे तोच राहू शकतो असं बोललेत. म्हणजे एवढं आम्ही, म्हणजे आमचं हे काय, आम्ही राहायचं नाही मराठी माणसांनी ठाण्यामध्ये, हे असं झालंय. आता या संदर्भात तुम्ही सगळे भेटले का मग उपमुख्यमंत्र्यांना? उपमुख्यमंत्र्यांना सध्या एवढे बघा 5 तारीखला आमची कारवाई झालेली आहे, आम्ही त्यामध्येच डिस्टर्ब आहोत. आम्ही कोर्ट किंवा पोलीस किंवा हे सर्वांना आमच्या रिटर्न पेपर एव्हिडन्स हे सर्व आम्ही पाठवलेलं आहे. बाउन्सर पण बोलून आमच्यावर दादागिरी करून, आणि आम्ही तहसीलदारला हे पण बोललोय की हायकोर्टाची स्टे ऑर्डर आहे, आमचं नाव वगळण्यात यावं, ते पण नाही त्यांनी लक्ष दिलं, कारण की तो मॅनेज झालाय. बोललोय आम्हाला, ज्यांनी JCB लावून तोडला आम्ही, तुम्ही कुठं पण जावा, जे आहे ना भुयार ते बोलले तुम्ही कुठं पण जावा, कोर्ट मॅनेज आहे, हायकोर्ट मॅनेज आहे, MRT कोर्ट मॅनेज आहे, तहसीलदारला तर पुरा मॅनेज आहे बोलतो. तहसीलदारने आम्ही पुरा मॅनेज केला. त्यांनी असा स्टेटमेंट त्यांच्या लोकांमध्ये उभा राहून दिला, आम्हाला दिला, मला दिला. हे भाऊ तिथे बाजूला होते ते ऐकले, म्हणजे हा भुयाळ आहे, भुयाळ असं आहे ही गोष्ट, अशी स्टेटमेंट. आणि आमचा तहसीलदारला मी दिलेत की आमची हायकोर्टाची स्टे ऑर्डर आहे, तरी पण त्यांनी चुकीचा निर्णय दिला की तुम्ही स्वतः, म्हणजे त्याला दादागिरी करू म्हणजे खाली करा असा, म्हणजे तो मॅनेज केलाय पुरा. तुम्ही इकडच्या खासदार किंवा आमदारला भेटले नाही भेटले, काय करणार, सगळे मॅनेज आहे बोलतो तो. तरी पण भुयाळ बोलतो सगळे मॅनेज आहे, कुठं पण जावा, तरी वरपर्यंत पण जावा. मी तुम्हाला ओपनली सांगतो, मी आणि माझे 2-3 लोक आम्ही गेले होते केलकर साहेबांकडे. केलकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिला की तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही बसू, आपण बोलू, त्यांना पण समोरच्या पक्षांना समोर आपण बोलून आणू. पण ऐका, ते काय बोलले, ते त्यांनी फोन केला की सर तहसीलदारच्या ऑर्डर पुढे तुम्ही कोणाला प्रोटेक्शन किंवा पोलिसला कुठली पण राईट्स नाही आहे, हे प्रायव्हेट गुंडे उभं करून हे सर्व कामं करतात आहे. ते मग तहसीलदार साहेबांनी आपला केलकर साहेबांनी हे सर्व गोष्ट त्यांना सांगितली. ते लोकांनी केलकर साहेबांना पण वेडा बनवला. ते बोललं काय उद्या कारवाई नाही आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही येऊ, बोलू आणि तुम्हीच निकाल काढा कसं काय करायचं आहे. हे सर्व बोलणी झालेली आहे.
पण त्यानंतर पण उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी इथे येऊन सर्व बुलडोजर हे जेसीपी बघा, पोकलेन हे सर्व 2008 ला त्यांनी जागा विकली आहे. 2008 ला अतुल शाला ही जागा विकली आहे. आणि जे स्क्वेअर फूटनी आदिवासी लँड आहे ना, स्क्वेअर फूटनी दुसऱ्या हे बघा कन्व्हिनियन्स डीड हा. रजिस्टर्ड 70-80 पेजचं रजिस्टर्ड आहे. याच्यामध्ये कलेक्टरची परमिशन पण घेतली आहे. हा जमीन आता आदिवासी दाखवलंय. हा जमीन आता आदिवासी राहिली नाही. हे मालक नव्हते. हे एकदमच येऊन आमच्याकडे बाउन्सर 50-100 लेडीज बाउन्सर जेंट्स बाउन्सर येऊन आमच्यावर कारवाई केली. आज एक सांगा, ट्रॅफिक मध्ये एक बाईक ठेवतो आपण, तेव्हा त्याला फाईन होतो की नाही? हा बघा 2 दिवसापासून जेसीबी पडलाय. बघा लावा जास्त. हे बघा नाही थोडं बोलतो. हे बघा जेसीबी बघा. जरा दादा बोलू तर द्या ना, मला बोलू द्या. आमच्या मनातली 2 दिवसांनी किती बोलू द्या प्लीज. मग आता आम्ही जायचं कोणाकडे ते तुम्ही सांगा पत्रकारांनी. आणि दापोर्डी चितलसर पोलीस स्टेशनने आम्हाला खूप सहकार्य केले. जे साहेब आहेत ना, त्यांनी खूप चांगला मला सहकार्य केला, की त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांचा खूप मी आभार आहे. खूप सपोर्ट केला. त्यांना आज पेपर पण ठेवून आलो मी एक कमिशनर ऑफिसमध्ये आणि त्यांच्यावर त्यांना पण सॉरी हे सगळी गोष्ट ताई